तर नुकतीच आंघोळ करून आलेली आहे मी आणि ते संपलंय केवढं मी दाखवते. एवढं संपलंय. सिक्रेट टिप जी मी तुम्हाला आत्ता देते, डस्ट धूळ किंवा काय म्हणतात मेकअप काढल्यानंतरचा एक ऑइलीनेस असतो तो मेंटेन करण्यासाठी. पण मी हे आता माझ्या पूर्ण स्किनला लावते, चेहऱ्याच्या. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत आणि नुकतीच मी आंघोळ करून आली आहे. तर पहिली गोष्ट मी काय करते तर मॉइश्चरायझर लावते, कारण की आंघोळ केल्या केल्या थंडीमध्ये येऊन आधी तुम्ही स्किन मॉइश्चराइज केली पाहिजे. म्हणून मी विचार केला की व्हिडिओची सुरुवातच आपण अशी करावी की वेळ नको घालवायला. म्हणून मी आधी मॉइश्चरायझर लावून घेते हाताला, पायाला आणि मग प्रॉपर तुम्हाला सांगते मी कोणते कोणते प्रॉडक्ट वापरते, काय सध्या कशी मी काळजी घेतेय माझ्या स्किनची. आणि हा, पहिली गोष्ट म्हणजे पहिलं प्रॉडक्ट मी जे सध्या वापरते ते म्हणजे बॉडी शॉपचं हे अर्गन क्रीम आहे, जे बॉडी बटर आहे, जे खूप थिक आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये अगदी करेक्ट माझ्या बॉडीला सूट होतं. म्हणजे लिटरली इथे लिहिलेलं आहे 96 आवर्स मॉइश्चरायझिंग त्याचं टिकून असतं. तर ते सध्या मी वापरतीये. हे ऍक्च्युली मला इतकं सूट झालंय की मला असं वाटतंय मी पूर्ण वर्षभर वापरेन. पण अगेन थंडीच्या दिवसामध्ये हाताची स्किन माझी खूप ड्राय होते म्हणून मी हे क्रीम वापरते. क्रीम पेक्षा आपण म्हणूया बॉडी बटर वापरते. तर हे मी आता वापरतेय. अशी मी व्हिडिओची सुरुवात करतेय. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि करूया व्हिडिओला सुरुवात. म्हणजे मी तुम्हाला दाखवते की कोणते कोणते प्रॉडक्ट आता मी प्रेग्नन्सीमध्येही वापरते आणि आपण एरवीही थंडीच्या दिवसांमध्ये वापरू शकतो. आता व्हिडिओला सुरुवात करतेय मी आणि आज एका वेगळ्याच अँगलमध्ये मी बसून हा व्हिडिओ करतेय, कारण की इथे आमची दोन्ही पिल्लं झोपलेली आहेत आणि मला त्यांना डिस्टर्ब न करता करायचंय शूट, कारण की त्यांनी जर मला त्रास दिला तर मला व्हिडिओ शूट करता येणार नाही. एनिवेज, तर नुकतीच आंघोळ करून आलेली आहे मी आणि हाताला मी मॉइश्चरायझर लावलंय, जे मी तुम्हाला दाखवलं होतं, जे बॉडी शॉपचं अर्गन बॉडी बटर आहे. पण मी पायाला वेगळं मॉइश्चरायझर क्रीम लावते, मॉइश्चरायझिंग क्रीम लावते. ते म्हणजे वॅसलिनचं कोकोआ ग्लो. खूपच बजेट फ्रेंडली आहे, अजिबात महाग नाहीये आणि हे थिक आहे. हे थंडीच्या दिवसांसाठी अगदी परफेक्ट आहे. हे उन्हाळ्यात वापरायचं नाही, ज्याचा त्रास होऊ शकतो, कारण की हे खूप थिक आहे. त्यामुळे मी फक्त थंडीच्या दिवसांमध्येच हे ऑर्डर करते आणि मी अख्खी मोठी बॉटल ऑर्डर करते, कारण ही मला साधारण 2 ते 3 महिने जाते. इवन मी मगाशी दाखवलं ते हे बॉडी बटर जे आहे हे चिन्मयही वापरतोय, हे मीही वापरते. हे थोडं महाग आहे, 1200 पर्यंत, 1200-1300 रुपयापर्यंत आता सेलमध्ये मिळून जाईल. पण हे मी घेतलं होतं आय गेस सप्टेंबरमध्ये घेतलेलं, ते मी अजूनही वापरते आणि ते संपलंय केवढं मी दाखवते. एवढं संपलंय. सो एकदा इन्व्हेस्ट केल्यानंतर हे बरेच दिवस जातात आणि जेन्युअनली चिन्मय पण वापरतोय दररोज. त्यामुळे अशा प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करावे असं मला वाटतं, तर मी केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मला काही तुम्हाला टिप्स द्यायच्या ज्या मला माझ्या डर्मॅटनी सांगितल्यात, ज्या प्रेग्नन्सीसाठी पण आहे आणि ओव्हरऑल स्किन केअरसाठी आहे. म्हणून मी हा व्हिडिओ करते. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा स्पेशली मी थंडीतल्या काळजीसाठी, स्किन केअरसाठीचा व्हिडिओ करतेय. याच्यामध्ये मी अजिबात हेअर केअरबद्दल सांगणार नाही किंवा वेगळ्या कोणत्याही गोष्टी सांगणार नाही. फक्त मी स्किन केअर बद्दल सांगणार आहे, कारण की या मला डर्मॅटनी सांगितलेल्या आहेत आणि मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या. तर 2 गोष्टी झाल्या, त्या म्हणजे हे बॉडी बटर आणि मॉइश्चरायझिंग क्रीम. हे तर मेन झालं. हे आंघोळ झाल्या लावायचं. कोणतेही तुम्ही लावू शकता, पण शक्यतो ना थिक वालं घ्या. म्हणजे बॉडी बटर घेण्याची गरज नाहीये. तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीम कोणतंही थिक वालं वापरू शकता, जे थंडीच्या दिवसात गरजेचं असतं. ओके, आता आपण जाऊया. एक सिक्रेट टिप जी मी तुम्हाला आत्ता देते आणि एक शेवटी देते, म्हणजे मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल आणि पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की शेवटची टिप जास्त गमतीशीर आहे. तो पहिली टिप मला जी तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे, मी आता आंघोळ करून आले, पण मी आंघोळ करताना काय करते तर आता सध्या आपली स्किन ना खूप ड्राय होते. माझी ओव्हरऑल स्किन खूप ड्राय होते आणि फक्त माझी चेहऱ्याची स्किन ऑइली होते. मी अजून काहीही लावलेलं नाहीये सकाळी उठल्यापासून, पण तरीही तुम्ही बघत असाल माझी स्किन ऑइली आहे. पण ती कुठे कुठे आता प्रेग्नन्सीमुळे ड्राय झाली आणि मला ॲक्नेही आले. तर त्याची काळजी मी कशी घेते ते वेगळंच सांगते. पण
टिप मी अशी सांगते तुम्हाला की आंघोळ करताना स्क्रब कोणतंही घेऊ शकता तुम्ही, स्क्रब मध्ये डाळीचं पीठ घालून मग ते अंगाला लावा, किंवा आपण जे उठणं असतं जे तयार करतो ते लावा. त्याने जर तुम्ही बॉडी स्क्रब केली ना तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो, असं मला माझ्या डर्मॅटने ऑब्व्हियसली सांगितलंय. कारण की डायरेक्ट स्क्रब लावायचं नाही काही झालं तरी. सो स्क्रब मध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि पाणी एवढंच घालून पूर्ण साबण जसा लावतो तसं ते अख्ख्या बॉडीला लावून आंघोळ करायची. म्हणजे तुमचे जे डेड सेल्स असतात किंवा डेड स्किन असते ती निघून जाते. मला माहिती आहे की असं खूप खरखर आणि खाज येत राहते, म्हणून आपल्याला असं होतं की लुफाने आपण रगडून काढावं, पण तसं करायचं नाही त्या स्क्रबमध्ये. कारण की स्क्रब जे आपण बाहेरून मार्केटमधून विकत आणतो त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मॉइश्चरायझर असतं. ते मॉइश्चरायझर, ते थोडं स्क्रब आणि आपलं डाळीचं पीठ, पाणी एवढंच लावून साबणासारखं जरी केलं पूर्ण अंडरआर्म्स पासून पूर्ण बॉडीवर जरी केलं तुम्ही तरीही ते बेनिफिशियल होतं. शिवाय पीएच लेवल कंट्रोल करता येईल अशा साबणाचा यूज करावा. मी सध्या वापरते डव. 12ही महिने मला सूट होतो असा साबण आहे. आणि डव हा मी किती साधारण एक 20 वर्ष तरी डव मी वापरते, त्यामुळे त्याचा मला कधीच प्रॉब्लेम होत नाही. पण जर तरीही अशी ड्राय स्किन तुमची होत असेल आणि असं वाटत असेल की ही रब करून काढावी, तर त्यासाठी म्हणून मला जो उपाय सांगितलाय तो म्हणजे स्क्रब मध्ये डाळीचं पीठ घालायचं, पाणी घालायचं आणि साबणासारखं यूज करायचं. ही होती माझी सिक्रेट टिप. दितलं सगळ्यात अंडर रेटेड प्रॉडक्ट म्हणजे मला असं वाटतं की इतकं सध्या मार्केटमध्ये गोष्टी अवेलेबल आहेत, पण जुन्या काळी जे सुरू झालं होतं अवेअरनेस की स्किनची काळजी घ्यायला पाहिजे, तेव्हा एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं होतं, ते म्हणजे लॅक्टो कॅलमाइन. हे प्रॉडक्ट खरंच मॅजिक सारखं वर्क करतं. माझ्यावर तर ते वर्क होतं. माझी स्किन ऑइली आहे मी सांगितलं, तर कधी कधी ना स्किन ड्राय होते, कधी कधी खूप ऑइली होते, पण त्याचं बरोबर पीएच बॅलन्स माझं ना हे मॅनेज करतं. हे आहे लॅक्टो कॅलमाइन. ते मी सकाळी सकाळी पहिलं लावते. म्हणजे मला मेकअप करण्याच्या आधी जर मी ट्रॅव्हल करत असेल, आता मी मॉइश्चरायझर हाताला वगैरे लावलंय, पण मी हे आता माझ्या पूर्ण स्किनला लावते, चेहऱ्याच्या. आणि याचा खरंच चांगला फायदा होतोय मला सध्या. हे मला डर्मॅटने नाही सांगितलेलं, पण लॅक्टो कॅलमाइन हे कधीही तुम्ही जाऊन विचारलं डर्मॅटला तरीही ते रेकमेंड करतात. कारण की जेव्हा ओव्हरऑल आपली स्किन कशी मेंटेन करावी याचा अवेअरनेस सुरू झाला होता तेव्हा हे प्रॉडक्ट पहिल्यांदा आलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं बेसिक्स मध्ये राहिलेलं कधी चांगलं, आणि हे खूपच बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट आहे. ते मी वापरते लॅक्टो कॅलमाइन. हे माझ्यासाठी आता चेहऱ्याच्या स्किनसाठी बरोबर सूट होणारं आहे प्रॉडक्ट, आणि हे माझ्यासाठी आहे. तुम्ही हे ट्राय करून बघा. ह्याच्यातली छोटी बॉटलही येते, ती तुम्ही ट्राय करून बघा. आणि हा, हे ऑइली स्किनसाठी आहे, तसं तुम्ही ड्राय स्किनसाठीही घेऊ शकता. माझी स्किन चेहऱ्याची ऑइली आहे म्हणून त्याचा पीएच बॅलन्स मेंटेन करण्यासाठी म्हणून मग मी हे सध्या वापरते. आता मी दाखवते दुसरं प्रॉडक्ट जे मी सध्या वापरते. मगाशी सांगितलं माझी स्किन भयानक ऑइली आहे चेहऱ्याची आणि हाताची ड्राय होते, त्यामुळे इथे मी थिक वालं मॉइश्चरायझर लावते. पण चेहऱ्याला जेव्हा मला रात्री झोपताना असं खूप ऑइली किंवा शूटिंग वरून आल्यानंतर चेहऱ्यावर खूपच असं डस्ट, धूळ किंवा काय म्हणतात मेकअप काढल्यानंतरचा एक ऑइलीनेस असतो, तो मेंटेन करण्यासाठी मी नॉर्मल आपलं कोरफडीचं जेल वापरते. हे सगळ्यावर उत्तम उपाय आहे, नॅचरल आहे, याच्यामध्ये कोणतंही केमिकल नसतं. ते मी कधी कधी घरात पण लावून बसते. म्हणजे सकाळी उठल्यावर मी ते चेहरा आपण जेव्हा सकाळी उठल्या उठल्या धुतो तर पहिली गोष्ट मी हे लावते, त्याने माझा चेहरा पण सुदिंग होतो आणि थंड होतो. काय होतंय सध्या प्रेग्नन्सीमध्ये माझे ओठ आता हळूहळू मोठे व्हायला लागलेत. ते स्वेलिंग आहे किंवा चेहऱ्यावर ओव्हरऑल स्वेलिंग येतं माझ्या, तर ते मला कमी करण्यासाठी मी थंड पाण्यामध्ये तर अजूनही चेहरा डिप करते किंवा आपले जे ग्वाशा टूल आहेत ते पण वापरते. शूटिंगला जाण्याच्या आधी एलोवेरा जेल पण लावते, कारण माझ्या चेहऱ्याला एक सुदिंग फील येतो. आणि अगेन ऑइली झालेली असते स्किन, ती मेंटेन करण्यासाठी हे करेक्ट आहे. शूटिंगवरून आल्यानंतरही, शूटिंगला जाण्याच्या आधीही मी हे बेसिक करते. जेव्हा मी घरी असते तेव्हा मी लॅक्टो कॅलमाइन जनरली लावते आणि त्याच्यावर मी लावते हे सिरम. आता
सध्या काय होतंय ना, माझी पापण्यांची स्किन ना खूप ड्राय होतीये. मे बी थंडीमुळे असेल किंवा माझे हार्मोनल इम्बॅलन्स होत असेल म्हणून आहे. पण याची लिंक मी देते. हे हायल्युरॉनिक ऍसिड आहे मिनिमलिस्टचं करेक्ट. हे मला अगदी परफेक्टली सूट होतंय. हे खूप थिक आहे, फेस सिरम आहे. याच्यामध्ये काय म्हणतात स्किन बूस्टर्स आहेत, ज्याने माझी स्किन ना हायड्रेटेड राहते. सो सध्या स्किन खूप अशी माझी प्युअर आणि छान ग्लोईंग आहे. ती कधी कधी शूटिंग 12-13 तास असल्यामुळे मेकअपमुळे खूप ड्राय होते किंवा कधी कधी खूप ऑइली होते. ते बॅलन्स करण्यासाठी मला हे सिरम सध्या यूज करायला लागतंय आणि जे मला परफेक्टली सूट होतंय. सो ह्याची लिंक मी देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हायल्युरॉनिक ऍसिड मिनिमलिस्टचं खूप छान आहे. थोडंसं महाग आहे, 500च्या वर आहे. जर अमेझॉनवर आत्ता सेल चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वस्तात मिळत असेल तर हे घेऊन बघा. आता मला जी डर्मॅटनी मॉइश्चरायझिंग क्रीम सांगितली आहे प्रेग्नन्सीसाठी ती मी तुम्हाला दाखवते. सो आता माझा 6वा महिना संपून 7वा महिना लागणार आहे मला. तर मी 6वा जेव्हा सुरू झाला ना तेव्हाच डर्मॅटकडे गेलेले कन्सल्ट करायला की आता स्ट्रेच मार्क्स येणार आहेत तर मी काय करू किंवा ते कसे प्रिव्हेंट करू. तर मला डर्मॅटनी एक मॉइश्चरायझर सांगितलं होतं, ते मी तुमच्या बरोबर शेअर करते. आता हे तुम्ही प्रत्येकी पर्सनल आपलं जाऊन डर्मॅटला विचारा. मी सांगते म्हणून हे तुम्ही वापरू नका. पण मला जे प्रॉडक्ट सांगितले ते मी तुम्हाला तुमच्या बरोबर नक्की शेअर करायला मला आवडेलच. तर हे ह्युमेडिक्सचं आहे मॉइश्चरायझर लोशन, जे क्रीम्ड हायड्रा लोशन आहे. मॅक्झिमम स्ट्रेंथ आहे आणि हे खूपच थिक मॉइश्चरायझर आहे. तर मी काय करते सध्या, जिथे मला असं वाटतंय की स्ट्रेच मार्क्स येणार आहे, म्हणजे कुठे पोटावर किंवा मांड्यांना किंवा ढुंगूवर, असं 3-4 ठिकाणी मला असं वाटतं की स्ट्रेच मार्क्स येणार आहे, तिथे हे काहीही झालं तरी हे वालं मॉइश्चरायझर मी लावते आणि त्याच्यावर मी लावते हे सिरम. कारण की हे काय म्हणतात खूपच जास्त थिक असं सिरम आहे आणि नेहमी आपलं पोट किंवा जिथे स्ट्रेच मार्क्स येणार असं तुम्हाला वाटतंय अशा पार्ट्सला ना हायड्रेटेड ठेवायला लागतं, म्हणजे ते तिथे मार्क्स राहत नाही. तुम्ही आणि मला जास्तीत जास्त प्रोटीन खाण्याची गरज आहे आत्ता पण आणि प्रेग्नन्सी नंतर, असं मला डर्मॅटने सांगितलंय. सो मी वर्कआउट करणार आहे, मी वॉक करते. मी सध्या असं हे मॉइश्चरायझिंग काहीही झालं तरी, म्हणजे शूटिंगला जाण्याच्या आधी किंवा रात्री झोपण्याच्या आधीही, मी रात्री झोपण्याच्या आधी फार कमी वेळा पण स्वतःला काही झालं तरी मॉइश्चराइज्ड ठेवते. त्यामुळे काय होतं ना, नंतर जेव्हा मला माझी बॉडी पहिल्यासारखी रिगेन करण्यापेक्षा म्हणता येईल की पहिल्यासारखी मला बघायची असेल तर त्यासाठी मला आत्ता हे सगळे प्रिकॉशन्स घेण्याची गरज आहे, ते मी घेतेय. सो हे मॉइश्चरायझर आणि हे जेल, असं मी जेल नाही काय म्हणतात, जेलच किंवा सिरम, हे सिरम मी आता स्ट्रेच मार्क्स वर वापरते किंवा स्ट्रेच मार्क्स जिथे येईल असं मला वाटतंय तिथे मी हे लावतीये. अशा 4-5 प्रॉडक्ट्सनी मी माझं पूर्ण थंडीतलं स्किन रुटीन करते. आता मी देणार आहे तुम्हाला सेकंड टिप, ज्याची तुम्ही वाट बघताय कारण की मी ती एंड ऑफ द व्हिडिओ सांगणार होते. तर सेकंड टिप अशी आहे जी मला डर्मॅटनी सांगितली. आता काहीही रॉकेट सायन्स असं नाहीये, पण आपल्याला खूप झोप येते थंडीच्या दिवसांमध्ये किंवा आपल्याला स्किन खूपच अशी ताणलेली वाटते. ती का वाटते याचं काही कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे आपण खूप कमी पाणी पितो, कारण की आपल्याला शू जास्त लागते. तर या दिवसांमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणं कंपल्सरी आहे. मी प्रेग्नंट आहे म्हणून नाही, पण ओव्हरऑलच मला डर्मॅटनी सांगितलं होतं की बॉडी जेवढी हायड्रेटेड असेल ना तेवढं तुमच्या बॉडीमधलं काय म्हणतात पाण्याची लेवल मेंटेन राहील आणि तुम्हाला झोप कमी येईल किंवा तुम्हाला असं ताणलेली स्किन नाही वाटणार. त्यामुळे पाणी तर पित राहायचंच आहे आणि मॉइश्चरायझर लावणं पण कंपल्सरी आहे. म्हणजे ही आय नो सेकंड टिप काही तशी हे नाहीये, पण आपली स्किन किंवा काय म्हणतात आपल्याला झोप जास्त का येते ह्याचं कारण पण एक असतं की आपली स्किन मॉइश्चराइज्ड नसते. त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं असतं, लिक्विड किंवा फ्रुट्स जास्त खायचे असतात, भाज्या किंवा फळभाज्या
अशा बऱ्याच गोष्टी ज्या आता नैसर्गिक टवटवीत गोष्टी अवेलेबल असतात मार्केटमध्ये, त्या तुम्ही जास्त कन्झ्युम करायच्या असतात. त्याच्यामुळे आपली बॉडी पण हायड्रेटेड राहते आणि स्किन हायड्रेट करण्यासाठी मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे. हे मला डर्मॅटनी सांगितले, जे मला तुमच्याबरोबर सिक्रेट टिप म्हणून शेअर करायचं. आता लास्ट नॉट द लीस्ट, जर तुमच्याकडे खर्च करायला खरंच पैसे नसतील, आणि नसतात काही काही जणांकडे, आय कॅन अंडरस्टँड, खूप महागडे प्रॉडक्ट्स घेऊन त्याचा इफेक्ट येऊन मग आपण ते परत मागवणार, याच्यामध्ये थंडी निघून जाते. आता मला हा व्हिडिओ टाकायला डिसेंबर एंड झालाय, तर अशा वेळेस जे प्रॉडक्ट मला वाटतं जे सगळ्यांच्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे निव्हिया. निव्हिया हे तुम्ही खूपच पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट आहे. हे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळतं. हे प्रॉडक्ट तुम्हाला कुठेही म्हणजे ग्रोसरी स्टोअरमध्येही मिळतं, मेडिकलमध्येही मिळतं, किंवा तुम्ही ऑनलाईन कुठूनही मागवू शकता, किंवा हे स्विगी, इन्स्टामार्ट किंवा झेप्टो, डन्झो, ब्लिंकिट कुठेही अवेलेबल आहे असं प्रॉडक्ट म्हणजे निव्हिया. हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्याकडे ठेवा. हाताला, पायाला, चेहऱ्याला, जिथे तुम्हाला वाटतंय, कोपऱ्याला जिथे काळी पडते स्किन, अंडर आर्म्स, कुठेही ही क्रीम तुम्ही लावू शकता. याचे अजिबात कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत. त्यामुळे ही क्रीम तुमच्या जवळ ठेवाच. ही क्रीम माझ्याकडे असतेच. मेकअपच्या आधी मी आजही ही क्रीम लावते, कारण की माझी स्किन कधीही ड्राय होऊ शकते. ही थोड्याशा प्रमाणात लावते कारण की ऑइली स्किन आहे माझी ऑलरेडी. पण जर तुमची ऑइली स्किन असेल नसेल तरीही थंडीच्या दिवसात ही क्रीम तुम्ही लावा. याने तुम्हाला खूप चांगला इफेक्ट येईल आणि प्रिव्हेंट पण होईल. जे मी आता सगळं सांगितलं की डिहायड्रेशन जर होत असेल स्किनमध्ये, किंवा पाणी पिऊन तर आपण आतले ऑर्गन्स हायड्रेट करू शकतो, पण बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी स्किन केअर म्हणून तुम्ही निव्हिया ही क्रीम लावू शकता. असे 4-5 प्रॉडक्ट वापरून मी सध्या थंडीमध्ये माझ्या स्किनची काळजी घेतेय. कसे वाटले हे प्रॉडक्ट मला नक्की सांगा. खूपच बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट वापरते ॲज युज्युअल. मी तुम्हाला कधीही कोणतेही एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट कधीच सांगणार नाही, आणि हे प्रॉडक्ट मी रेग्युलरली वापरते. या व्यतिरिक्त कोणतेही प्रॉडक्ट वापरत नाही. त्यामुळे हे मी ट्राय करते प्रॉडक्ट. तुम्हाला यातले कोणते सूट होतात ते प्लीज आधी चेक करा. त्याशिवाय ते ट्राय करू नका. तुम्हाला रिॲक्शनही येऊ शकते, जसं की लॅक्टोकॅलेमाइनची तुम्हाला रिॲक्शन येऊ शकते, जी येणार नाहीच आहे, पण येण्याच्या आधी ह्याच्यातली छोटी बॉटल आहे ती वापरून बघा. असे काही 4-5 प्रॉडक्ट्स मी सध्या वापरतीये, तर तुम्ही पण ते बघा आणि मला नक्की सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.